नमस्कार, मी विनायक पाचलक. टॉलेमी व थिंक बँक प्रस्तुत थिंक एमएच या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. टॉलेमी कन्सल्टंट्स ही एक स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी फर्म आहे आणि त्यांनी थिंक एमएच हा एक प्रयोग चालू केला आहे जो थिंक बँक सोबत आपण सादर करतोय. थिंक एमएच हा एक ओपिनियन पोल आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा वेध या निमित्तानं घेतला जाणार आहे. तर हा जो पहिला ओपिनियन पोल आहे हा अर्बन महाराष्ट्राचा आहे. म्हणजे असं की महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेतल्या रँडम लोकांना भेटून त्यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांचं वेगवेगळ्या आर्थिक विषयांवरती, सामाजिक प्रश्नांवरती आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती मत जाणून घेण्यात आले. जवळपास 2500 सॅम्पल्स या निमित्तानं कलेक्ट करण्यात आले. हा सगळा सर्वे रँडम सॅम्पलिंग पद्धतीनं करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये अधिकाधिक अचूकता राहावी यासाठी जे सर्वे घेणारे लोक होते त्या सगळ्यांनी हा डेटा ॲपमध्ये भरलेला आहे. त्यामुळे डेटा लॉस होणार नाही याची खात्री घेण्यात आलेली आहे. या संदर्भातली जी सविस्तर मेथोडॉलॉजी आहे ती आम्ही जो रिपोर्ट पब्लिश करू त्याच्यामध्ये दिली जाणारच आहे. पण एकूणातच सर्व जाती गटांना, सर्व आर्थिक समूहांना, सर्व सामाजिक स्तरांना सामावून घेणारा, शहरी महाराष्ट्राला काय वाटतं हे समजून घेणारा हा ओपिनियन पोल आहे. त्यातल्या आर्थिक आणि सामाजिक विषयांवरती आज महाराष्ट्रातल्या जनतेचं काय मत आहे हे आपण समजून घेणार आहोत. सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आपण वेगवेगळे प्रश्न विचारले होते. त्यातला पहिला प्रश्न अर्थातच कोविडचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकांवरती काय झाला हे समजून घेण्यासाठी होता. त्यामुळे पहिला प्रश्न असा होता की कोविड नंतर तुमचं उत्पन्न कमी झालं, वाढलं का तसंच राहिलं. तर आपण बघू शकतो की कोविडचा परिणाम शहरी महाराष्ट्रावरती पण अत्यंत सिव्हिअर पद्धतीनं झालेला दिसतोय. जवळपास 42.5% लोकांनी असं सांगितलं की कोविड नंतर त्यांचं उत्पन्न कमी झालं, तर 38.95 म्हणजे जवळपास 39% लोकांचं उत्पन्न तेवढंच राहिलं, तर जवळपास 10% लोकांचं उत्पन्न वाढलं. ज्या केस शेप रिकव्हरीबद्दल आपण थिंक बँकवरती सातत्यानं चर्चा करत आलोय त्याला कदाचित या डेटामधून पुष्टी मिळतीये की फक्त 10% लोकांचं उत्पन्न कोविड नंतर वाढलंय, पण जवळपास 42-43% लोकांचं उत्पन्न मात्र कोविडमुळे कमी झालंय. यातली अजून एक महत्वाची बाब म्हणजे हीच गोष्ट आपण जर का फक्त व्यावसायिकांच्या बाबतीत बघितली तर उत्पन्न कमी झालेल्यांची संख्या ही जवळपास 53.5%. याचा अर्थ असा की छोट्या व्यावसायिकांवरती कोविडचा अधिक परिणाम झालेला दिसून येतोय. व्यावसायिकांमध्ये 30% लोकांचं उत्पन्न तेवढंच राहिलंय, तर 10.35% लोकांचं उत्पन्न वाढलंय. त्यामुळे कोविड नंतर उत्पन्न कमी झालेल्यांची संख्या खूप आहे आणि त्याचा परिणाम अजूनही पूर्णपणे संपलाय असं दिसत नाही. यानंतर हा प्रश्न विचारला होता की कोविडचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर नक्की काय परिणाम झाला. तर त्यात जवळपास 32.8% लोकांनी असं सांगितलंय की त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कर्ज घ्यावं लागलं. यानंतर 21.7% लोक म्हणतात की त्यांच्या व्यवसायावरती विपरीत परिणाम झाला, तर 12.4% लोक असं म्हणतात की त्यांची गुंतवणूक थांबली. 10.4% लोक असं म्हणतात की त्यांच्या पगारामध्ये कपात झाली, तर 7.8% लोक असं म्हणतात की त्यांची थेट नोकरीच गेली. फक्त 5.5% लोक असं म्हणतात की त्यांच्यावरती कोविडचा काहीच परिणाम झाला नाही. काही लोक असंही म्हणतात की त्यांच्या शिक्षणावरती परिणाम झाला, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झाला. एकूणातच कोविडनं सिव्हिअर परिणाम केला हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. मग त्याच्यात नोकरी जाणं असेल, व्यवसायात कपात होणं असेल, कर्ज घ्यायला लागणं असेल किंवा अगदी आपल्या उत्पन्नामध्ये कमी येणं असेल, गुंतवणूक थांबणं असेल. 3 वर्षानं सुद्धा कोविडचा पहिली लाट येऊन गेल्यानंतर 3 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा हे परिणाम अजूनही आहेत आणि त्याच्यातून सावरूनच आपण समाज म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून पुढे जायचा प्रयत्न करतोय हे यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. पहिल्यांदा कोविडमुळं आपल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आणि कोविडचं संकट संपतंय तोपर्यंतच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं. या सगळ्यामुळेच फक्त भारत नव्हे तर जग आर्थिकदृष्ट्या अत्यंत अस्थिर वातावरणातून जातोय अशी सगळीकडे चर्चा आहे. अशा वेळेला येणाऱ्या आर्थिक वर्षात तुमच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल हे विचारायचा प्रयत्न केला असता जवळपास 36% लोक असं म्हणतात की त्यांचं उत्पन्न सुधारेल, जवळपास 32.6% लोक असं म्हणतात की त्यांचं उत्पन्न जैसे थे राहील आणि जवळपास 20% लोक असं म्हणतात की त्यांची आर्थिक परिस्थिती कदाचित अजून खराब होईल.
याचा अर्थ असा की जरी कोविड आणि रशिया युक्रेन युद्ध ही दोन संकट आली असली तरी येणाऱ्या कालावधी बाबतीत महाराष्ट्रातली जनता, शहरी जनता ही पॉझिटिव्ह आहे. अत्यंत उमेदीनं ते सगळे या कालावधीकडे बघतायत आणि या सगळ्या संकटांना मागं सारून आपण पुढे जातोय अशी भावना त्यांच्या मनात आहे असं या सर्वेतून दिसतंय. यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे हाच सर्वे जर का आपण शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळा बघायचा प्रयत्न केला तर जसे जसे अधिकाधिक शिकलेले लोक आहेत त्यांच्या त्यांच्या मनात भविष्याबद्दल अधिकाधिक शाश्वती किंवा खात्री आहे. म्हणजे हाच प्रश्न की येणाऱ्या वर्षात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत काय फरक पडेल याचं उत्तर फक्त पदवीधरांच्या बाबतीत बघितलं तर जवळपास 47% लोकांना त्यांची परिस्थिती सुधारेल असं वाटतं. सर्व सॅम्पल्सचा विचार केला जी संख्या 36%ला होती ती 11%नं पदवीधरांच्या बाबतीत वाढती. हाच ट्रेंड उच्च पदवीधरांच्या बाबतीत आहे आणि 47% लोकांना असं वाटतं की येणाऱ्या वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक परिस्थिती खराब होईल असं वाटणाऱ्यांची संख्या ही 20%वरून 13.6%ला कमी येते. याचा अर्थ जितके जास्त तुम्ही शिकलेले असाल, कदाचित त्याच्यामुळे फॉर्मल इकॉनॉमीचा भाग असाल तर तुमची नोकरी टिकेल, कदाचित पगारवाढ होईल आणि एकूण आर्थिक स्थिती सुधारेल असं आत्ताच्या शहरी महाराष्ट्राला वाटतंय हे या ओपिनियन पोलवरून दिसून येतंय. गेल्या 2-3 वर्षामध्ये शेअर मार्केट, इक्विटी या सगळ्याचा प्रचंड बोलबाला होता. वेगवेगळे ॲप आले, वेगवेगळ्या कंपन्या आल्या, खूप मोठे IPO झाले. त्यामुळे याच्यानंतर आम्ही असा प्रश्न विचारला होता की सध्या गुंतवणूक करायची असल्यास तुमचे प्राधान्य नक्की कशाला असेल. मात्र इथं असं दिसतं की अजूनही बहुतांश शहरी वर्गाला ट्रॅडिशनल वेजमध्येच गुंतवणूक करायचे. याचं कारण फ्लॅट किंवा घर याच्यामध्ये गुंतवणूक करायला इच्छा ही 34.87 म्हणजे जवळपास 35% लोकांनी दाखवली. प्लॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करायची इच्छा किंवा शक्यता ही 26.76 म्हणजे 27% लोकांनी दाखवली. गोल्ड अर्थात सोनं, जरी सोन्याचा भाव सध्या वाढलेला असला तरी आत्ता गुंतवणूक करायची असल्यास आम्ही सोन्याला प्राधान्य देऊ असं 17.5% लोक म्हणतात. याच्या उलट शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये आम्ही गुंतवणूक करू असं म्हणणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 6.25% आणि 4.77%. याचा अर्थ असा की अजूनही फक्त 11% लोक ही इक्विटीमध्ये, ज्याला मॉडर्न वे ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणतात, गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत. जवळपास उरलेले सगळे लोक हे ट्रॅडिशनल वेमध्येच गुंतवणूक करू इच्छितात आणि यातही फ्लॅट, प्लॉट म्हणजे जमिनीचे आणि रिअल इस्टेटचे वेगवेगळे प्रकार यांनाच सर्वाधिक प्राधान्य दिसतंय. तर आत्ता आम्हाला गुंतवणूक करणं शक्य नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 8%. ह्याच प्रश्नासाठी आपण जर का महिला हा सबसेट घेतला तर पुन्हा एकदा एक ट्रॅडिशनल मुद्दा एस्टॅब्लिश होतो, ते म्हणजे सोन्यात गुंतवणूक करायची इच्छा आहे असं म्हणणाऱ्या महिलांची संख्या ही जवळपास 31% आहे. म्हणजे एकूण सर्वे बघितला तर जे 17.5%वर होतं ते फक्त महिलांचा विचार केल्यास तर जवळपास दुप्पट होतं आणि 31%वरती पोचतं. याचा अर्थ असा की अजूनही महिलांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावरती विश्वास आहे. याच्याशिवाय त्यांनाही रिअल इस्टेट म्हणजे फ्लॅट आणि प्लॉटमध्ये इंटरेस्ट आहे आणि म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमधला त्यांचा इंटरेस्ट हा अधिकच कमी आहे. त्यामुळं हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये ट्रॅडिशनल वे ऑफ इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा एस्टॅब्लिश होत आहेत आणि शहरी महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अजूनही रिअल इस्टेटवरती मग सोन्यावरती विश्वास ठेवतो आणि इक्विटी मार्केटला विस्तारायला प्रचंड स्कोप आहे हे या सर्वेतून पुन्हा एकदा दिसून येतं. यानंतर आपण असाही प्रश्न विचारला होता की आपण सध्या जॉब स्विचचा विचार करत आहात का. कारण गेल्या 2-3 वर्षात पहिल्यांदा खूप लोकांनी जॉब स्विच केले, द ग्रेट रेझिग्नेशन सारखे फेनॉमेना आले आणि मग आत्ता मंदी सदृश्य वातावरण आहे. तर आत्ता असं दिसतं की लोकांचा फारसा जॉब स्विच करण्याकडे कल नाही आहे. फक्त 11% लोक असं म्हणतात की ते जॉब स्विच करायचा विचार करतायत, पण 52% लोक असं म्हणतात की नाही, त्यांना आत्ता जॉब स्विच करायचा नाही. आणि जे इतर लोक आहेत त्यांच्या मते हा मुद्दा त्यांना ॲप्लिकेबल नाही. त्यांचं जे काही आत्ता चालू आहे, मग ते गृहिणी असतील, व्यावसायिक असतील, दुकानदार असतील किंवा सरकारी नोकरीत असतील, त्यांना त्यांचं काम चालू ठेवायचं आहे. याचा अर्थ कदाचित असा लावता येऊ शकतो की सध्याच्या परिस्थितीत कॉशसली लोक पुढे जायला बघतायत. जे चाललंय ते ठीक आहे, त्याच्यामध्ये फार बदल नको असा विचार लोक करताना या ओपिनियन पोलमधून समोर येतं. हाच प्रश्न आपण स्थलांतराबद्दल विचारला होता. तुम्ही तुमच्या शहरात समाधानी आहात का तुम्हाला स्थलांतर करायचं आहे, असल्यास कुठं, असा प्रश्न होता.
या निमित्तानं महाराष्ट्र हे जे सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य आहे तिथला कल समजून घ्यायचा होता की लोकांना महानगरात यायचं आहे का, लोक त्यांच्या त्यांच्या शहरात समाधानी आहेत का. याचं कारण हा सर्वे 29 महानगरपालिकांच्याच झालाय. शिवाय अ, ब, क, ड असे महापालिकांचे जे विभाग आहेत, जी वर्गवारी आहे, त्या वर्गवारीनुसार इथलं सॅम्पल घेतलं गेलं आणि डिझाईन केलं गेलं. त्यामुळं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शहरीकरणाची दिशा समजून घेण्यासाठी महत्त्वाचा होता. आणि इथं असं दिसतंय की जवळपास 84% लोक, 84.37% लोक त्यांच्या त्यांच्या शहरात समाधानी आहेत, त्यांना स्थलांतर करायचं नाहीये. पण 12.08 म्हणजे 12% लोकांना राज्यातच कुठल्या तरी दुसऱ्या महानगरात स्थलांतर करायची इच्छा आहे. तर 3.55% लोक ही राज्याबाहेर किंवा देशाबाहेर स्थलांतर करू इच्छितात. राज्यातल्या शहरीकरणाचा पॅटर्न या उत्तरातून दिसून येतोय असं वाटतं. आर्थिक व सामाजिक बाबतीत प्रश्न विचारताना अजून एक प्रश्न असा विचारला होता की तुम्ही UPI ॲप वापरता का आणि असल्यास कोणते. गेल्या 5-6 वर्षात भारतामध्ये डिजिटायझेशनला प्रचंड गती मिळाली. वेगवेगळ्या घटनांमुळं डिजिटल पेमेंट्सचा वापर वाढला आणि जवळपास सर्वत्र ते वापरलं जातं असं मानलं जातं. ह्याचीच ग्राउंड रिॲलिटी तपासण्यासाठी हा प्रश्न होता. आणि याच्यातून असं समोर येतंय की जवळपास 87% लोक आज कोणतं ना कोणतं UPI ॲप वापरतात. सर्व वयोगटातल्या, सर्व वर्गातल्या 29 महानगरपालिकातल्या लोकांशी बोलल्यानंतर त्यातली 87% लोक असं म्हणतात की हो, ते कमीत कमी एक UPI ॲप वापरतात. यातली बहुतांश लोक तर एकाहून जास्त UPI ॲप वापरतात. त्यामुळे डिजिटायझेशन निदान शहरी भागात बऱ्यापैकी पेनिट्रेट झालंय असं या ओपिनियन पोलमधून दिसतंय. आणि मग या ॲप वापरण्यामध्ये फोनपे पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्यानंतर गुगल पे आहे, त्याच्यानंतर पेटीएम आहे आणि मग याच्यानंतर इतर ॲप जसं की ॲमेझॉन पे, व्हॉट्सॲप पे, भारत पे वगैरे आहेत. पण डिजिटायझेशन सर्वदूर पोहोचल्याचं एस्टॅब्लिश या प्रश्नातनं नक्की होतं. आपण या प्रश्नावलीत असाही प्रश्न विचारला होता की तुमच्या शहरातली तुम्हाला जाणवणारी, सर्वाधिक जाणवणारी समस्या सध्या कोणती आहे, यापैकी कोणती समस्या तुम्हाला सर्वाधिक जाणवते असा प्रश्न आपण विचारला होता. आणि तिथं महागाई हे उत्तर सर्वाधिक आलेलं आहे. 29.82 म्हणजे जवळपास 30% लोक असं म्हणतात की महागाई हाच सध्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 22.83% लोक म्हणतात की बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 22.21% लोक असं म्हणतात की पेट्रोल व डिझेलची दरवाढ हा त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं जर का पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाई यांना एकाच किटीमध्ये, एकाच बकेटमध्ये मोजायचं ठरवलं तर महागाई सर्व प्रकारची हा आत्ताच्या अर्बन महाराष्ट्रापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हे या ओपिनियन पोलमधून समोर येतंय. याच्यानंतर मग पाणी टंचाई हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे असं 13.2% लोक म्हणतात. रस्ते आणि गटारी ज्यांच्या अव्यवस्थेविषयी किंवा अवस्थेविषयी सातत्यानं चर्चा होती, तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं 9.12% लोक म्हणतात आणि इतर 2-2.5% लोक म्हणतात. यातनं पुन्हा एकदा असं समोर येतं की जरी टच अँड फीलचे इन्फ्राचे प्रश्न महत्त्वाचे वाटत असले, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, पाणी टंचाई असेल, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा महागाईचा मुद्दा आत्ताच्या अर्बन महाराष्ट्राला भेडसावतोय आणि तोच कदाचित भविष्यातील राज्याची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दिशा ठरवणार आहे, हे या उत्तरातून पुन्हा एकदा ध्वनित होतं. आपण महागाईबद्दल अजूनही एक उपप्रश्न यानंतर विचारला होता. तो असा होता की महागाई वाढली आहे असं आपल्याला वाटतं का. खरं तर आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की दरवर्षी जगणं महाग होतंय, पण तरीसुद्धा एकूणच या प्रश्नाची इंटेन्सिटी काय आहे आणि ओव्हरऑल परसेप्शन शहरी महाराष्ट्राचं काय आहे समजून घ्यायला प्रश्न होता. याच्यातून पुन्हा एकदा महागाईचा मुद्दाच अधोरेखित होतोय. कारण जवळपास 63% लोक, हे 62.75% लोक असं म्हणतात की होय, महागाई खूप जास्त वाढलेली आहे. तर 30.63% लोक असं म्हणतात की महागाई थोडीशीच वाढली आहे. महागाई वाढलेलीच नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या फक्त 7% आहे. त्यामुळे महागाईची इंटेन्सिटी ही खूप जास्त आहे, हे या सगळ्या प्रश्न आणि उपप्रश्नातनं दिसून येत आहे. तर हा होता मे 2023 मधल्या अर्बन महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक वेध. पुढील भागात आपण पाहणार आहोत की राजकीय दृष्ट्या आत्ता महाराष्ट्राला काय वाटतंय. पण आज इथंच थांबूया. थिंक इमेजचा पहिला भाग बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.
दशकवेध व महाराष्ट्रवेध या 2 गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.